जय शिवराय, जय भीम, जय लवजी. काल आपण 77वा प्रजासत्ताक दिन अख्ख्या देशाने गुण्यागोविंदाने आपण साजरा केला. पण त्याच्यामध्ये विष होण्याचं काम RSSचे भारतीय जनता पक्ष जो आता सत्तेत बसला आहे या महाराष्ट्र राज्यावर, आणि त्यांच्या नाशिकच्या पालकमंत्र्यांनी गिरीश महाजन यांनी 1-1.5 तास भाषण केलं. पण त्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये ज्या संविधानांचे शिल्पकार आहेत, जे जनक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्यांना फक्त नावसुद्धा घेता आलं नाही. पण बाकीच्यांची त्यांनी 100 वेळा नावं घेतली. आपण ज्या बाबासाहेबांच्यामुळे तुम्ही तिथं पालकमंत्री म्हणून आहात, तुम्ही आमदार आहात, इतके वर्ष तुम्ही सत्तेत आहात, पण तुम्हाला एवढं समजत नाही. म्हणजे अनुवादाने माझं झालं असेल, मी असं जाणीवपूर्वक केलं नाही, माझ्याकडनं चुकून घडलं. बाकीच्यांची नावं घ्यायला तुला कळतात. तू ज्या कार्यक्रमासाठी गेला त्या प्रजासत्ताक दिनाला, ते प्रजासत्ताक दिन हे का साजरं करतो? अख्खा देश वेडा नाही आहे का? तुम्ही सगळे शाणे. तो तुमचा परत तो कोश्यारी, तो राज्यपाल होता महाराष्ट्राचा, त्यांनी काय केलं? सगळ्या महामानवांच्या बद्दल वाईट बोलले. काय तुमच्या RSSच्या कुठल्या प्रमुखांनी या मोहन भागवत तरी काय बोललं का? आणि त्याला आता तुम्ही सर्वोच्च पद दिले. भारतातलं जे सर्वोच्च पद असतं ते पण तुम्ही त्याला देताय. म्हणजे किती तुमची मनुवादी तुमची वृत्ती आहे की देशामध्ये किती तुम्ही असंतोष निर्माण करताय. पण महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक शब्द जर चाकार कोणी काढला तर आमच्यासारखे भीमसैनिक हे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दाखवून देतील. आणि भीमा कोरेगावचा इतिहास विसरू नका. इतिहास हा पुन्हा येत नसतो. इतिहास हा इतिहासच असतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यातनं काय तुम्ही बोध घ्यायचा तर बोध घ्या. आणि तुमच्या त्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री, त्यांनाही कळू द्या की देशामध्ये असंतोष कोणी माजवते, हे महाराष्ट्र का घाण करताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला योग्य वेळेस योग्य उत्तर मिळेल. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.